वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्रंथराज ग्रामगीता अध्याय 2 धर्माध्ययन। श्री गुरुदेवाय नमः। देवे निर्माण केली क्षिती, प्रजा वाढवी प्रजापती। मानव समाज राहावया सुस्थिती, धर्म सकळा निवेदिला। धर्म बोलावया शब्द एक, परी त्याचा विस्तार अलौकिक। लौकिक आणि पारमार्थिक मिळोनिया अनेक प्राणी जेथे राहती, त्या सर्वांची राहावी सुस्थिती। समान समाधानाची गती, त्यास धर्म म्हणावे। आत्मरूपाची धारणा, सर्वा ठाई समभावना। विश्व कुटुंब ऐशा आचरणा, धर्म म्हणावे निश्चये। आपुली साधावी उन्नती, सौख्य द्यावे इतरांप्रती। या उद्देश्ये जी जी संस्कृती, धर्म म्हणावे तिजलागी। परस्परांशी वागणूक, ज्यात न्याय नीती सम्यक। प्रत्येकाचे कर्तव्य चोख, धर्म ऐसे त्या नाव। कोणाचा द्रोह न करुण, करावा ऐहिक उत्कर्ष पूर्ण। साधावे आत्मसमाधान, हाची बाणा धर्माचा। सर्वास असावा संतोष, दुःख न व्हावे प्राणी मात्रास। याचा सक्रिय करावा अभ्यास, धर्मनीती बोलिली। भिन्न लोकांची भिन्न कामे, मिळोनी पुरती जीवन कर्मे। असोत भिन्न गुण भिन्न नामे, परिसुख सर्वांचे सहकारी। नको सत्तेचा बडगा त्यासी, नको दंड भय सत्कर्मासी। आपापले कर्म सर्वांसी, धर्म शिकवे सर्वांगे। धार्मिक त्यासची म्हणावे, सत्य वाचूनी वागे बरवे। स्वये आपुल्याची स्वभावे, समरस होई सर्वांशी। नको वैद्य अथवा डॉक्टर, आपणची राहे आरोग्य तत्पर। नको वकील न्यायाधीश दंडधर, न्याय व्यवहार सहजची। नको धाक तरवारीचा, चुकीस्तव तळमळे आत्मा साचा। साक्ष देतो अंकुश देवाचा, अंतरा माझी। ऐसे ज्याचे हृदय स्फुरण, तोची खरा धर्मवान। बाह्य अवडंबर धर्मचिन्ह, ते गौण धर्म नव्हे। शुद्ध सात्विकता प्रगट करावी, लौकिकी तीच जागवावी। आपुल्या चारित्र्याने सांभाळावी, सुव्यवस्था जगाची। व्यक्ती धर्म, कुटुंब धर्म, समाज धर्म, गाव धर्म। बळकट होई राष्ट्रधर्म, प्रगती पथाचा। व्यक्ती व्हावी कुटुंबपूरक, कुटुंब व्हावे समाज पोषक। तैसेची ग्राम व्हावे राष्ट्रसहायक, राष्ट्र विश्वास शांतीदायी। याकरिता जी जी रचना, तियेसी धर्म म्हणती जाना। देशद्रोह अधार्मिकपणा, एकाच अर्थी। मुख्य धर्माचे लक्षण, त्याग अहिंसा सत्यपूर्ण। अपरिग्रह ब्रह्मचर्य जाण, तारतम्ययुक्त। निर्भयता शरीर श्रम, परस्परांशी अभेद प्रेम। पूरक व्हावया विद्या सत्कर्म, सकलांसाठी। सर्व विश्वची व्हावे सुखी, ही धर्माची दृष्टी नेटकी। ती आणावी सर्व गाव लोकी, तरीच लाभ। विश्वाचा घटक देश, गाव हाची देशाचा अंश। गावाचा मूळ पाया माणूस, त्यासी करावे धार्मिक। व्यक्ती धर्म सर्वा कळावा, कुटुंब धर्म आचरणी यावा। ग्रामधर्म अंगी बाणावा,
राष्ट्रधर्माच्या धारणेने व्यक्ती व्हावी धार्मिक, धर्म नव्हे एकांगी लटक, भौतिक आणि पारमार्थिक विकास व्हावा सर्वांचा, प्रत्येकाशी शरीर मन वाणी इंद्रिय बुद्धी प्राण या सर्वांचे विकास साधन तोची धर्म, ऐशा सद्धर्माचे ज्ञान आधी प्राप्त व्हावे सर्वांगीण, मगची त्या सारिखे जीवन जगता येई या लोकी, यासाठीच आश्रम व्यवस्था पूर्वजांची उत्तम प्रथा, आरंभी मिळे धर्माची संथा, पुढे जीवन धर्ममय, मानव पशु योनीतुनी आला, नराचा नारायण होणे त्याला, यासाठी संस्कार देऊनी सावरिला, क्रमाक्रमाने मानवाकडोनी जे जे घडते, ते बरे वाईट दोन्ही होते, त्यातुनी निवडावे लागते पाप पुण्य, त्याचे सुधारोनी आचरण, द्यावे लागते नवे वळण, जेणे आपुले करील उद्धरण, इतरा सहाय्यक होऊनी, यासाठी धर्मे नेमिले संस्कार, आश्रम गोविले जीवनी चार, आयुष्य कल्पोनी वर्षे 100, विभागिले ते उन्नतीस्तव, मानव जीवनी करिता प्रदार्पण, ब्रह्मचर्याश्रम लागे जाण, जो सर्व आश्रमाचे मूल स्थान, पाया म्हणावा जीवनाचा, ज्याचा ब्रह्मचर्याश्रम साधला, त्याचा पुढील काळ सुखी गेला, मग प्रत्येक आश्रम त्याला उत्कर्षदायी होतसे. या ब्रह्मचर्याश्रमाचे साधन चाले गर्भधारणेपासून, पोटातची असता जीव पडोन, जतन करावा संस्कारे, संस्कार दुष्परिणामकारी, न पडावे आतील गर्भावरी, म्हणून माता पित्यांनी सदाचारी, रहावे सद्भावे, न करावे अश्लील भाषण, न बघावे दृश्यहीन, न रहावे व्यसनाधीन, दुर्गुणी अन्न न खावे, आहार विहार सात्विक पूर्ण, उत्तम गुणी चिंतन वाचन, न ऐकावे शृंगार गायन, गर्भवतीस घेऊनी एथोनी पाहिजे जतन केले, पुढे मूल जन्मासी आले, तेव्हापासून संस्कार घडले, पाहिजेत सत्कर्माचे, घरी पुत्र रत्न जन्मले, काही दिवस त्याचे कौतुक केले, परिजन पुढे पाहू लागले, कर्तव्य तयाचे, मुलगा काय खेळणे खेळतो, काय बघतो कोठे जातो, कैसा बोलतो चालतो गातो, पाहती जन, मुलास जैसे कळो लागले, तैसे त्यास सांभाळणे अवश्य झाले, त्याचे समोर न पाहिजे बोलिले, दुर्विषय कोणी, त्यावरी उत्तम संस्कार घडावे, म्हणूनच व्रतबंधादी बरवे, शिकवावे पाठ करोनी घ्यावे उत्तम विषय, मग जो तो त्यासी म्हणे, काय रे केले की नाही वाचणे, कैसा फिरतो शिराने वने, वेड्या पिशा सारिखा, तुझ नाही दिले का संस्कार, घडावया सद्गुणी व्यवहार, काय करीती पालक चतुर, लक्ष नाही तुझ्यावरी, सांगितली नाही का स्नान संध्या, स्मरावयासी जगदवंद्या, नमस्कारिले नाही सका प्रतिपाद्या, सकाळी सायंकाळी जाऊनी, मग का फिरतोसी राणावना, कैसा होशील शहाना, उपदेश देती ऐसा सद्गुणा, वाढवाया जनथोर, घडावया उत्तम संस्कार,
माय बाप शिकविती सदाचार, व्हावया उत्तम गुणी चतुर मोठेपणी. 8 वर्षाचे आतची त्याला, पाहिजे उपनयन संस्कार केला. तोही नको रूढीचा बांधला, नाटक नुसते बटूचे. उपनयन म्हणजे विद्येचे व्रत, ब्रह्मचर्याश्रमाची सुरुवात. गुरुजवळी करणे समर्पित, जीवन त्याचे घडवावया. तोही गुरु असावा ब्रह्मचारी, अथवा वानप्रस्थ तरी. त्याने घ्यावी काळजी पुरी, मुलांची या ब्रह्मचर्याची. त्याचे राहणे खाणे पिणे, खेळ खेळणे ग्रंथ वाचने. लक्ष ठेवावे आचार्याने, मनोरंजनादिकावरी. जरा चुकलिया चुकतची जाते, मग सावरेना काही केल्या ते. इंद्रिया वळण जैसे लागते, तैसेची होते जन्मभरी. म्हणून गुरु आश्रमी नियम, प्रत्येक आचरणी संयम. छात्रालयी हीच उत्तम, दृष्टी असावी सर्वत्र. मुलगा अभ्यासा लागला, की सात्विक खाणे असावे त्याला. खारट आंबट तिखट मसाला, देऊ नये भोजनी. चमचमीत चुरचुरीत, अति मधुर तळीव पदार्थ. अथवा वृक्ष कृत्रिम मिश्रित, भोजनासी न द्यावे. साधे ताजे अन्न द्यावे, वेळेवरी झोपवावे जागवावे. झोपता जागता जवळी नसावे, स्पर्शणारे कोणी. कराया लावावे प्रातर्ध्यान, सायंकाळी प्रार्थना पूर्ण. झोपता जागता चिंतन, आदर्श महापुरुषांचे. नित्य नियमे उषपान, सूर्यनमस्कार आसन. पोहणे आणि निंब सेवन, आरोग्यदायी जे सोपे. शीतजले करवावे स्नान, सकाळी रानी वनी गमन. करवावे नेहमी पठन पाठन, चारित्रवंतांचे. शौकीन राहाणी वर्जावी, सुगंधी अत्तरे फुलेही त्यजावी. कोणी बालन ठेवी तेल न लावी, ऐसे करावे. बघून द्यावे दर्पणी तोंड, वाढून द्यावे पोशाखाचे बंड. पान बिडी चहाचे थोतांड, सर्वतोपरी वर्जावे. कोणीही न घ्यावे मादक द्रव्य, तोंडी नसावे नाटकी काव्य. समजावूनी द्यावे सेव्या सेव्य, उपवासही करवावा. कराया सांगावे आपुले काम, दुसऱ्यासाठीही परिश्रम. शिकवावे बंधू भगिनी प्रेम, सेवा धर्म शिकवावा. बसवू नये मुली सह शिक्षणी, तेथे समिश्र नाटके कोठुनी. स्त्रीणा संगती शृंगार गायनी, क्षणभरीही बसो न द्यावे. मुलाचे वय जसजसे वाढे, तोडावे स्त्रियांचे संबंध गाढे. नेहमी चरित्रवंतांचे धडे, द्यावेत तयासी. विवाहादी कार्येन दाखवावी, शृंगार काव्येन शिकवावी. व्यायाम दंगली खेळवावी, मुले निर्भयत्वे. अश्लीलता कोठेही न दिसावी, दिनचर्या आदर्श असावी. सकाळी सायंकाळी द्यावी, बौद्धिके ब्रह्मचर्याची. सांगावे ब्रह्मचर्याचे महिमान, ब्रह्मचर्याचा उद्देश कोण. काय सेविल्या होते रक्षण ब्रह्मचर्याचे. ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्माचरण, ब्रह्मतेजाचे साधन. विद्या प्राप्तीचे वर्तन, वीर्य रक्षण ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्या समान कोण, जगी महत्वाचे साधन. जो ब्रह्मचर्य करील पालन, तो देवा समान होतसे.
रिद्धी सिद्धी त्याच्या दासी, देव धावतो त्याच्या हाकेसी. सूर्या समान कांती तयासी, लाभतसे निरोगी. भीष्माचा व्रतनिश्चय, कार्तिकेयाचे चातुर्य. शुकाचा ज्ञान योग निर्भय, लाभे ब्रह्मचर्याने. अवधूताची दृष्टी विशाल, हनुमंताचे महाबल. ब्रह्मचारी पावे महाचपल, वज्र देह. सर्व बळात वीर्यबळ, वीर्य नाही तो दरिद्री दुर्बळ. रोगांची या मुखीचा कवळ, नेहमी होतो ज्याने वीर्य सांभाळले. यशतयासी माळ घाले, वीर्य क्षीण होता मृत्यूने केले शिकार त्यासी. वीर्या अंगी आहे ओज, वीर्या अंगी नवे तेज. वीर्या अंगी आरोग्य बीज, बुद्धी सामर्थ्य ही. ऐका वीर्य कैसे बनते, 40 शेर अन्न पचते. त्याचे 1 शेर रक्त होते, वीर्य त्याचे 2 तोडे. पुरुष रोज 1 शेर जेवला, तरी 1 महिना 30 शेराला. त्यात 1.5 तोडा उपजला, वीर्यरस बिंदू. तो नष्ट होय एका क्षणी, केवडी थोर केली हानी. द्रव्य मिळविले कष्ट करोनी, केली धूळधानी हौसेने. ब्रह्मचारी पतन पावला, महिन्याची कमाई खोवतो क्षणाला. केवडा हा तोटा झाला, आयुष्याचा 7 दिसा अन्नरस होई. तो 7 दिसा रक्तपण घेई, रक्तामधून मास होई. थोडे थोडे त्यातुनी मेद आणि हाडे, 7 दिसा मज्जा वाढे. मग वीर्य निपजे थोडे थोडे, सप्ताहानंतरी. 42 दिवसानंतर वीर्य शुक्र धातू शक्तिकर. त्यासी किती प्रयास दिवस रात्र, अन्न खर्च कितीतरी. ते अमोल वीर्य देहातील रत्न, ज्यावरी देहाचे जीवन. ते आरोग्यदायी अमृतकण, तेज वाढे रोमरोमी. म्हणून यासी सांभाळावे, ओज सामर्थ्य वाढवावे. सूर्यचंद्रा परिशोभावे, ब्रह्मचर्याने. ऐसे शिकवावे बाळा तरुणा, बौद्धिक द्यावे सर्वजना. बुद्धी बनता वेळ लागेना, जीवन आदर्श व्हावया. गुरुजनी ऐसे द्यावेत धडे, आपुला आदर्श ठेवूनी पुढे. विद्यार्थी तयार होता चहूकडे, राष्ट्र होई तेजस्वी. 24 वर्षे 80 गेली, त्याची जीवन सफलता झाली. गृहस्थपणे गुढी उभारिली, सत्कार्याची त्यापुढे. ब्रह्मचारी घे गृहस्थपण, 100 वर्षे जगे तयाचे संतान. रोगराई दुबळेपण, तयान बाधे सर्वथा. यानेच गाव होईल आदर्श, बलवान बनेल सर्व देश. मानव समाजाचा उत्कर्ष, होईल सर्वतोपरी. हे साधा या पहिला उपक्रम, पाहिजे ब्रह्मचर्याश्रम. जेणे प्रजा होई कार्यक्षम, स्वतःसाठी तैसी राष्ट्रासाठी. राष्ट्रासाठी जीवन बनविणे, त्यासी चारित्र्य योग संपादने. आरोग्य बल शरीरी राहणे, ब्रह्मचर्या योगे. परस्परात प्रेम राखणे, समाजाकरिता तत्पर होणे. त्यासाठीही आधी जीवन बनविणे, हाची पाया आवश्यक. जे हे नियम मुलांसाठी, तीच मुलींकरिता रहाटी. वयाचीच मुख्य विषमता पोटी, राही तयांच्या. भारती झाल्या ब्रह्मचारिणी,
विद्या संपन्न तेजस्विनी, त्यांचे आश्रम स्वतंत्र स्थानी आदर्श रूप. जोवरी हे होते आश्रम, तोवरी राष्ट्र बलवान उत्तम. वाढुनी व्यसने विषय प्रेम, पतन झाले समाजाचे. धर्माचा पाया विद्यार्थी धर्म, तयासाठी ब्रह्मचर्याश्रम. यानेच जीवन होईल उत्तम, व्यक्तीचे आणि राष्ट्राचे. म्हणून साधा या व्रत नियमाला, ऐसेची आश्रम काढा गावाला. शिकवा आपुल्या भावी पिढीला, लक्ष देऊनी मित्र हो. मी हे जाणतो मागील वर्म, त्या काळी सुलभ श्रद्धा संयम. तैसे आज करिता आश्रम, कठीण जाईल गावासी. उपभोग सकलांचे वाढले, राहणी माझी अंतर पडले. सभोवताली तार चढले, विषय सतारीचे. मुलींचे विद्यालय अलग नाही, विधवाही शृंगारा विनन राही. धाक कोणाचा कोणाही, उरला दिसेना. नटवेश घुसले जीवनी, भुलविले चित्रपट कादंबऱ्यांनी. अध्यापक तोची विलासी व्यसनी, शृंगार काव्य शिकवितो. रस्तो रस्ती खाद्यपेये, वैभवशाली विद्यालये. चैन हेच जणू जीवन ध्येय, कोणी सोय लावावी कोणा. ऐसे वातावरण जरी असले, तरी हृदयवंताने पाहिजे सुधारले. आपुले गाव बिघडू दिले, ऐसे न करावे सुज्ञाने. नियमित मुलांचे वर्तन, नियमित ठेवावे खानपान. नियमित ब्रह्मचर्याचे पालन, घडलेच पाहिजे. सर्व भुक्ती मुक्तीसी कारण, असे ब्रह्मचर्य धर्मज्ञान. म्हणून विनवितो श्रोते जन, इकडे दुर्लक्ष न व्हावे. ऐसे साधाल जेवढ्या परी, संतान बळकट होईल संसारी. गावचे स्वास्थ्य वाढेल निर्धारी, तुकड्या म्हणे. इति श्री ग्रामगीता ग्रंथ, गुरुशास्त्र सानुभव संमत. धर्म ब्रह्मचर्य निवेदिले एथ, दुसरा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय. सर्व गुरुदेव भक्तांना विनंती आहे की आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या विचाराला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.